महापालिकेत पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी साजरी करण्यात आली। गैरहजर नगरसेवकांना नोटीस देणार असल्याची माहिती सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी दिली आहे। सोलापूर महानगरपालिकेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी बुधवारी साधेपणाने साजरी करण्यात आली। महापालिका सभागृह नेता कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। मात्र या कार्यक्रमाकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं। कार्यक्रमाला अपेक्षित उपस्थिती न लाभल्यामुळे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी नाराजी व्यक्त केली। पंडित दीनदयाळ उपाध्याय हे देशाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेतील महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहेत। त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला गैरहजर राहणं ही गंभीर बाब आहे। जे नगरसेवक विनाकारण अनुपस्थित राहिले त्यांना नोटीस बजावण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी महापौर, उपमहापौर, काही नगरसेवक तसंच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय आणि एकात्म मानववाद या विचारांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा संदेश आजही मार्गदर्शक असल्याचं वक्त्यांनी सांगितलं। भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। नगरपालिका असू दे, महानगरपालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला महत्त्वपूर्ण भविष्यातील असं यश मिळालेलं आहे। आणि या यशाचे जे पायक आहेत, ज्यांनी पाया रचलेला आहे त्यापैकी एक दीनदयाळजी आहे आणि त्यांचा स्मृतिदिन समर्पण दिन म्हणून आज आपण साजरा करतो। कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपण आपले आजच्या दिवशी म्हणजे आपण पक्षाला मायक्रो डोनेशन देऊन डायरेक्ट पक्षाला आपण समर्पण दिन साजरा करायचा। त्याशिवाय अशी संकल्पना आहे प्रदेशाची, माननीय रवींद्रदादा चव्हाण यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून समर्पण करायचंय। प्रत्येकच गोष्टी आपल्या भारतीय जनता पार्टीला कामातून समर्पित करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर आज आपण अशी प्रतिज्ञा करूया की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कामातून आज दीनदयाळजींना समर्पणाच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या कामातून आपण श्रद्धांजली अर्पण करू।